लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लवकर उठू शकल्या नाहीत. रात्री अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामाने डबडबून निघे. घरात चुकून भांड्याचा आवाज झाला तरी त्यांना कापरा सुटे. सज्जातून दिसणाऱ्या लेनाद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले तर डोळ्यांना पाझर सुटे. बोलणाऱ्याला शब्द सुचत नसत. जिजाबाईंचे मन रमविण्याचे लक्ष्मीबाईंचे सारे प्रयत्न थकले. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हे चालवलंय काय? जे झालं त्याचं मला वाईट का वाटत नाही? साऱ्यांनाच त्याचं दुःख आहे. आपली काळजी वाटत नाही, पण त्या पोराची वाटते. निदान पोटातल्या बाळाकडे तरी लक्ष द्या. या त्रासाचा परिणाम बाळावर झाल्याखेरीज राहील का? जिजाबाईचे सारे अंग भीतीने शहारून गेले. पितृवियोगाच्या आघातात त्या मुलाला विसरून गेल्या होत्या. जिजाबाई म्हणाल्या, नका लक्ष्मीबाई, असं बोलू नका. हे पहा, पुसले डोळे. पुन्हा मी रडायची नाही. माझं दुःख माझ्याबरोबर, त्याचा भार दुसऱ्याला कशाला? खरं? अगदी शिवाय शपथ. तुम्ही म्हणाल तशी वागेन मी. काळजी करू नका. सुटली. त्या दिवसापासून जिजाबाई परत वाड्यावर वावरू लागल्या. 9 महिने संपले. लक्ष्मीबाईंना दिवसाला एक गोष्ट सुचत होती. विश्वासरावांनी देवाला अभिषेक चालू ठेवले होते. अनुष्ठानाला ब्राह्मण बसले होते. जाणत्या दासी जिजाऊच्या सेवेला होत्या. अनुभवी चांगल्या हातगुणाच्या सुईणी व निष्णात वैद्य गडावर हजर होते. बाळंत घरात चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वस्तिके काढली होती. छतावर मोत्यांच्या झालरी शोभत होत्या. खोली अंधारी भासू नये म्हणून रौप्य समया तेवत होत्या. ताज्या पाण्याचे सुवर्ण कलश मंचकावर चकाकत होते. वास्तूला बाधा असू नये म्हणून सर्वत्र पांढरी मोहरी फिरवण्यात आली होती. उंची उदाचा वास आसमंतात दरवळत होता. नवीन जीवाची प्रतीक्षा करण्यात साऱ्या गडाचे जीव गुंतले होते. 2 प्रहरचा सूर्य कलला होता. गार वाऱ्याची सुरुवात झाली होती. विश्वासराव, गोमाजी नाईक, वैद्यराज ही सर्व मंडळी सदरेत पान जमवीत बसली होती. पानाला चुना लावीत नाईक विश्वासरावांना म्हणाले, सरकार आज बोलत नाही. काय बोलू गोमाजी पंत? मासाहेबांनी मागे एकाची कडेलोटाची शिक्षा रद्द केली होती, आठवतं? हो, मासाहेबांचं मन हळवंच आहे. ते खरं, पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. तक्रारी येत आहेत. चालू वर्षी जर पाऊस वेळेवर आला नाही तर पुढचं वर्ष कठीण दिसतं. मी बोलू? शास्त्रीबुवांनी विचारले. बोला ना. मला पुढची वर्ष ठीक दिसत नाहीत. ग्रहांवरून स्पष्ट दुष्काळ दिसतो. चांगलं सांगितलं. ह्या असल्या भविष्यकथनापेक्षा राणीसाहेबांच्याबद्दल काही चांगलं सांगा ना. त्यांची काळजी सोडा. मी निश्चिंत आहे, शास्त्री म्हणाले. आजच नाडी पाहिली. फार वेळ लागायचा नाही आता. कोणत्याही क्षणी वैद्यांनी पुस्ती जोडली. त्याचवेळी सदरेच्या पायऱ्या चढून दासी आली. अदबीने म्हणाली, सरकार, राणीसाहेबांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून आईसाहेबांनी सांगावा सांगितला. अंदाज चुकायचा नाही, वैद्यराज पुटपुटले. मीही तेच म्हणत होतो. शास्त्र्यांनी समाधानाचा निश्वास टाकला. सारे गडबडीने उठले. उठून काहीही उपयोग नाही हे ध्यानी आल्यावर पुन्हा सारे बसले. वेळ मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. प्रहर उलटले. संध्याकाळ झाली. दिवे लागणीची वेळ आली. तरी काही वार्ता आली नाही. उलटणाऱ्या क्षणाबरोबर चिंता वाढत होती. दिसत होती ती सुईणीची, दासींची धावपळ. नारोपंत तर देवीच्या मंदिराकडे केव्हाच गेले होते. दिवे लागण झाली. रात्र वाढत होती. चिंताग्रस्त विश्वासराव सदरेत येरझाऱ्या घालीत होते. पलोते वाऱ्याने फरफरत होते. भिंतीवर सावल्या खेळत होत्या. काय बोलावे हे कुणालाच समजत नव्हते. आणि दासी धावत आली. आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. ती म्हणाली, सरकार, सरकार, मुलगा झाला.
विश्वासरावांना आनंद लपविणे कठीण गेले. त्यांनी कमरेचा कसा काढून दासीच्या अंगावर भिरकावला. शास्त्री बुवा घटका पळे मोजीत पुत्रजन्माच्या वेळेची नोंद करण्यात गुंतले. विश्वासराव म्हणाले, देवीची कृपा. विश्वासरावांना एकदम नारोपंत आठवले. त्यांना कळविण्यासाठी विश्वासरावांनी नोकर पाठवून दिला. बाळ बाळंतिणीला सुवासिनींनी कढत पाण्याने न्हाऊ घातले. वेदमूर्तींनी बाळाला आशीर्वाद दिले. स्वस्ती वाचन झाले. दासी सुईणीच्या मुखांवर समाधान होते. अमाप मायेने आणि श्रद्धेने त्या जिजाबाईंना जपत होत्या. शास्त्रीबुवांना घेऊन विश्वासराव जिजाबाईच्याकडे गेले. बाळावरून सुवर्णमोहरांचा सत्कार केला. जिजाऊंना विश्वासराव म्हणाले, राणीसाहेब शास्त्री आलेत. जिजाऊंनी झोपल्या जागेवरून कष्टाने नमस्कार केला. शास्त्र्यांच्यासाठी मृगाजीन घातले होते. आशीर्वाद पुटपुटत शास्त्री आसनावर बसले. चांदीचा पाट समोर ठेवला होता. दोन्ही बाजूंना समया प्रज्वलित करण्यात आल्या. शास्त्र्यांनी पंचांग उघडले. बाळंत घराच्या दाराशी मुलाचे भाकीत ऐकायला सारे आतुरतेने गोळा झाले होते. शब्द श्रवणी पडू लागले. श्री गणेशाय नमः, शुभम भवतु. शास्त्रीबुवांनी बोटे मोजली. घटका पळांचे गणित मांडले. कुंडलीचे घरे ग्रह भरू लागले. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, शास्त्रीबुवा संकोच न करता सारं स्पष्टपणे सांगा. या पोराच्या वेळी दिवस गेले आणि घरदाराचा थारा उडाला. कुणाचा मेळ कुणाला राहिला नाही. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं. जहागिरीवर गाढवांचा नांगर फिरला. आजोबांचं छत्र गमावलं. आज या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान, त्याचीही या वणवणीतून सुटका नाही. साऱ्या मुलुखाची अन्नान्न दशा झालेली आहे. आणि परमुलुखात पर ठिकाणी ना मोहरी ना सासरी, ना माहेरी ना सासरी. आज मी याला जन्म देत आहे. पोटात असताही तर हा. आता याच्या पायगुणानं आणखी काय धिंडवडे निघणार आहेत तेवढं सांगून टाका. हे ऐकून साऱ्यांची मने व्यथित झाली. पण शास्त्रीबुवांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. हसरा चेहरा गंभीर बनला नाही. ते त्याच स्मितवादाने म्हणाले, राणीसाहेब असं अभद्र मनात आणू नका. अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपलं, भाग्य उजाडलं, प्रत्यक्ष सूर्यपोटी आला आहे. जिजाबाई खिन्नपणे हसल्या. त्या म्हणाल्या, मुलाची कुंडली मांडताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो. शास्त्री गंभीर झाले. ते निश्चल खणखणीत आवाजात बोलते झाले, राणीसाहेब अविश्वास धरू नका. आजवर या शास्त्र्याचं भाकीत खोटं ठरलं नाही. द्रव्यलोभानं नव्हे, पण ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासानं मी हे भाकीत केलं आहे. ते कालत्रयी चुकणार नाही. हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब पापाचा भार वाढला असता, दारिद्र्य त्रस्त झाली असता, देवकी वासुदेव कंसाच्या बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला हे कृपा करून विसरू नका. आपल्या तोंडात साखर पडो, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभवर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक याची गडावर गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजिरी, जडीबुट्टी, शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब हा रंग चांगला आहे नाही? हो, बारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई, जिजाबाईचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके ते परकेच. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परक? तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले तर 4 चौघात म्हणालात ना माहेरी
ना सासरी. ते मनावर घेऊ नका बाई. सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं, पण अजूनही वाटतं. काय, बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा ना सर की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. शहाजीराजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बात सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत त्यावरून सत्का करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय हो. बारसं केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं म्हणून. वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळलं ते राजे पण. दोघी हसून उमाबाईंची ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार ग हा? जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई घ्या ना. उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल? नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठं आहे ग? स्वारी बरोबरच. तो एक गाढव. मी लहान पोराला पाठवणारी, तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठं ऐकतोय तो? उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानावर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या. आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला. तो सनई चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासीने सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले. बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे हे सर्व पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलवली. शास्त्र्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावाच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोली मेण्यांनी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवणे झाली. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या. बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगलं आहे. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या. झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताऱ्या चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्यापुढे मंगलवाद्ये वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याचवेळी जिजाबाईंनी एक मखमली
कसा विश्वासरावांच्या हाती दिला, मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावांनी विचारले, काय हे? जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते, मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उषा पायथ्याशी सुवर्णांचा सडा पडत होता.